आणि आज या वेळेला आपण पवित्र शास्त्रामधून खूप महत्वाचा जो भाग आहे तो आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि आपला आजचा विषय आहे पवित्र आत्म्याची 9 वरदानं. ठीक आहे, हा आजचा आपला विषय आहे. पवित्र आत्म्याची 9 वरदानं आणि त्यांचं कार्य लिहून घ्या तुमच्या नोट्स मध्ये. पवित्र आत्म्याची 9 वरदानं आणि त्यांचं कार्य. ठीक आहे, आता आपण या वेळेला 1 करिंथ 12वा अध्याय आपण काढू. ठीक आहे, 1 करिंथ 12वा अध्याय आपण काढू. आणि 1 करिंथ 12वा अध्याय 8व्या वचनापासून तर 10व्या वचनापर्यंत आज आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनांमध्ये आपल्याला पवित्र आत्म्याची जी 9 वरदानं आहे ती कोणती कोणती आहे ते आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, आता आपण हे वचन वाचणार आहोत आणि त्यानंतर ह्या वचनांमधून आपण 9 वरदानांची लिस्ट तयार करणार आहोत आणि मग ते तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये 1, 2, 3 असा क्रमांक टाकून काय करा, ती लिहून घ्या. आणि ही लिहिल्यानंतर प्रत्येक जे वरदान आहे ते कशा प्रकारे कार्य करतं हे आपण काय करणार आहोत, सविस्तरपणे शिकणार आहोत. आता कोणीतरी मला 1 करिंथ 12वा अध्याय आणि 8 ते 10 वचन वाचायला मदत करा. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादान, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण 8 ते 10 ही जी वचनं वाचलेली आहे, ह्या वचनामध्ये एकूण 9 पवित्र आत्म्याची वरदानं आहे. ठीक आहे, पवित्र आत्म्याची फळ हा वेगळा भाग आहे, पवित्र आत्म्याची वरदानं हा वेगळा भाग आहे. आता आपण आपल्या नोट्स मध्ये पवित्र आत्म्याची एकूण 9 जी वरदानं आहे त्यांची लिस्ट तयार करणार आहोत. ठीक आहे, आता पहिलं जे वरदान आहे लिहून घ्या. पहिलं जे वरदान आहे ते आहे ज्ञानाचं वचन. पहिलं वरदान तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहा. पहिलं जे वरदान आहे ते आहे ज्ञानाचं वचन. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं जे वरदान आहे, दुसरं जे वरदान आहे ते आहे विद्येचं वचन. आपण शिकणार आहोत सविस्तर याविषयी. आपण दुसरं जे वरदान आहे ते आहे विद्येचं वचन. तिसरं जे वरदान आहे, तिसरं जे वरदान आहे ते आहे विश्वास. चौथं जे वरदान आहे ते आहे आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने किंवा निरोगी करण्याचं वरदान. ठीक आहे, चौथं जे वरदान आहे ते आहे निरोगी करण्याचं वरदान. 5वं वरदान लिहून घ्या, अद्भुत कार्य करण्याची शक्ती. 5वं जे वरदान आहे ते आहे अद्भुत कार्य करण्याची शक्ती. 6वं जे वरदान आहे, 6वं वरदान ते आहे संदेश देण्याची शक्ती. 6वं वरदान संदेश देण्याची शक्ती. ठीक आहे, किंवा संदेश सांगण्याची शक्ती, देण्याची सांगण्याची शक्ती. ओके, पुढचं जे वरदान आहे 7वं वरदान ते आहे आत्मे ओळखण्याची शक्ती. पुढचं वरदान आत्मे ओळखण्याची शक्ती. 8वं जे वरदान आहे ते आहे विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती. 8वं जे वरदान आहे पवित्र आत्म्याचं ते आहे विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती.
आणि शेवटचे जे वरदान आहे ते आहे भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती. ठीक आहे, शेवटचं वरदान 9 क्रमांकाचं ते आहे भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती. ठीक आहे, सर्वांचे 9 वरदान एकामागे एक लिहून झाले का परत सांगू? कुणाचं काही राहिलं आहे लिहायचं? कुणाचं काही लिहायचं राहिलं आहे का? चौथा मुद्दा सांगत आला. ओके, 4 क्रमांकाचं जे वरदान आहे पवित्र आत्म्याचं ते आहे निरोगी करण्याची कृपादाने किंवा निरोगी करण्याचं वरदान. ठीक आहे, चौथं जे वरदान आहे पवित्र आत्म्याचं ते आहे निरोगी करण्याचं वरदान. आणखीन कुणाचं कोणतं लिहायचं बाकी आहे क्रमांक? सर्व 9च्या 9 पवित्र आत्म्याच्या वरदानाविषयी तुम्ही लिहिलं का? हो दादा, लिहून द्या. दादा आठवण हो सांगा. 8 नंबरचं जे वरदान आहे ते आहे विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याचं वरदान. 8 नंबरचं आहे विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याचं वरदान. आणखीन कोणाचा कोणता मुद्दा बाकी आहे का? मग आपल्याला पुढे जायला. सर्वांचं लिहून झालं? हो. ओके, आता आपण पवित्र आत्म्याच्या 9 वरदानाविषयी शिकत आहोत. आणि पवित्र आत्मा हा नवीन करारामध्ये फार महत्वाचा असा भाग आहे, त्रैक्यापैकी एक असलेला. ठीक आहे, आणि आज आपण पवित्र आत्म्याबद्दल सविस्तरपणे पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काय करणार आहोत? अध्ययन करणार आहोत, आपण शिकणार आहोत. आणि ही जी 9 वरदान तुम्ही लिहिलेली आहे, आता ह्या 9 वरदानांचा उपयोग संपूर्ण 66 पुस्तकांमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी जे आहे करण्यात आला आहे ते आपण शिकणार आहोत. आणि हे जे शिक्षण आहे हे खूप महत्वाचं आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारे जे शिक्षण आहे ते दिल्या जात नाही. पण देव हा आपल्याला गेल्या अनेक वर्षांपासून नवीन नवीन विषय जे आहे त्याच्या वचनातून शिकवत आहे. आणि देवाला आपण धन्यवाद दिला पाहिजे की आपल्याला इतके चांगले विषय आपल्या आध्यात्मिक वाढी करता शिकण्यासाठी मिळत आहे. आता तुम्ही ही जी नोट्स लिहित आहात ही व्यवस्थित सांभाळून ठेवली पाहिजे. ठीक आहे, कारण अशा प्रकारचे शिक्षण हे ज्यावेळेस दिल्या जातात त्यावेळेला त्याचं जे मर्म आहे ते समजणं आणि ते लिहून घेणं फार गरजेचं आहे. आता आपण पहिलं जे वरदान आहे, कोणी सांगेल का पहिल्या वरदानाचं नाव काय आहे पवित्र आत्म्याच्या? ज्ञानाचे वचन. व्हेरी गुड, ज्ञानाचं वचन. ठीक आहे, आता आपण पाहूया की पवित्र आत्म्याची ही जी 9 वरदानं आहेत ना, ही 9 वरदानं देवाने विश्वासणाऱ्यांना दिलेले आहे. ठीक आहे, पवित्र आत्म्याची ही जी 9 वरदानं आहे ना, ही 9 वरदानं देवाने कुणाला दिलेली आहे? विश्वासणाऱ्यांना. ओके, आता ही जी 9 वरदानं आहे ना, जी विश्वासणाऱ्यांना आणि मंडळीला दिलेली आहे, तर ही 9 वरदानं विश्वासणाऱ्यांना आणि मंडळीला
देवाने का दिली माहितीये का? त्यांनी इतर लोकांची सेवा करावी. त्यांनी इतर लोकांची काय करावी? सेवा करावी. आणि प्रत्येक वरदानांचा आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. आणि त्यातून आपण हे समजून घेणार आहोत की प्रत्येक वरदान हे विशिष्ट कार्याकरता उपयोगात आणल्या गेलेलं आहे. आणि आपण आत्मिक, मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून हे जे आहे ना, हे शिक्षण काय करणार आहोत? आपण ते समजून घेणार आहोत. आणि पहिलं जे पवित्र आत्म्याचं वरदान आहे त्याचं नाव आहे ज्ञानाचं वचन. ठीक आहे. आता ज्ञानाचं वचन हे जे वरदान आहे ना, हे कशा प्रकारे काम करतं हे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. पहिली गोष्ट आपण पाहतो की ज्ञानाचं वचन म्हणजे देवाने दिलेलं विशेष ज्ञान किंवा मार्गदर्शन. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहा, ज्ञानाचं वचन, पुढं डॅश करा आणि ज्ञानाच्या वचनाची जी काही परिभाषा आहे किंवा व्याख्या आहे ती लिहून घ्या. ज्ञानाचं वचन 1 नंबर टाका, ज्ञानाचं वचन करा, पुढं डॅश करा आणि त्याची जी व्याख्या आहे ती लिहून घ्या. ठीक आहे. ज्ञानाचं वचन म्हणजे पुढे लिहा, देवाने दिलेलं विशेष ज्ञान किंवा मार्गदर्शन. परत सांगतो, ज्ञानाचं वचन म्हणजे देवाने दिलेलं विशेष ज्ञान किंवा मार्गदर्शन. कॉमा करा मार्गदर्शनच्या नंतर, ज्यामुळे व्यक्ती अडचणीवर योग्य उपाय शोधू शकतो. कॉमा करा आणि पुढे लिहा, ज्यामुळे व्यक्ती अडचणीवर योग्य उपाय शोधू शकतो. लिहिलं का? कुणाचं बाकी आहे लिहायचं? परत सांगा दादा. परत सांगतो, पवित्र आत्म्याचं पहिलं जे वरदान आहे ते आहे ज्ञानाचं वचन. 1 नंबर टाका, ज्ञानाचं वचन लिहा, त्याच्या पुढे डॅश करा आणि हे जे मी तुम्हाला सांगत आहे हे ज्ञानाच्या वचनाची व्याख्या आहे. ठीक आहे. ज्ञानाचं वचन म्हणजे देवाने दिलेलं विशेष ज्ञान किंवा मार्गदर्शन. ज्ञानाचं वचन म्हणजे देवाने दिलेलं विशेष ज्ञान किंवा मार्गदर्शन. कॉमा करा, ज्यामुळे व्यक्ती अडचणीवर योग्य उपाय शोधू शकतो. ज्यामुळे व्यक्ती अडचणीच्या वेळी योग्य उपाय शोधू शकतो. जर मी स्पीडनी जर जात असेल तर मला तुम्ही थांबवू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला हे परत सांगेल. ओके. लिहिलं सर्वांनी? हो. ओके. आता ज्ञानाचं जे वचन आहे ना, लक्ष द्या, ज्ञानाचं वचन हे पवित्र आत्म्याच्या वरदानामधलं पहिलं वरदान आहे. आता हे जे वरदान आहे ना, हे वरदान कुठं कामाला येतं हे आपण आता समजून घेणार आहोत. ठीक आहे का? हे आता आपण काय करणार आहोत? समजून घेणार आहोत. आणि तुम्ही ज्ञानाच्या वचनाची जी व्याख्या लिहिलेली आहे ना, त्या व्याख्येमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्ञानाचं वचन हे विश्वासणाऱ्यांना देवाने दिलेलं विशेष ज्ञान आहे. विशेष, लक्ष द्या, ज्ञान नाही, विशेष ज्ञान आहे. ठीक आहे. किंवा मार्गदर्शन आहे. आता विशेष ज्ञान देवाने दिलेलं किंवा देवाने दिलेलं विशेष जे मार्गदर्शन आहे ना, ते माणसाला कोणत्या ठिकाणी काम येतं तर त्याच ठिकाणी आपण आपल्या नोट्स मध्ये लिहून घेतलेलं आहे की ज्या वेळेला अडचणीमध्ये, ज्या वेळेला संकटामध्ये, ज्या वेळेला एखाद्या अशा
अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला अडकतो ना, त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याकरता देवाने दिलेलं विशेष ज्ञान किंवा देवाने दिलेलं विशेष जे काही मार्गदर्शन आहे ना, ते काम येत असतं. आता समजलं का तुम्हाला ज्ञानाचं वचन म्हणजे काय? हो. ज्ञानाचं वचन म्हणजे काय तुम्हाला समजलं का? पवित्र आत्म्याचं पहिलं जे वरदान आहे, ज्याला आपण ज्ञानाचं वचन म्हणतो, ज्ञानाचं वचन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं का? का परत सांगायची इच्छा आहे, असं आहे का? सांगा दादा एक वेळा परत. ओके, परत एकदा सांगतो, लक्ष द्या. ज्ञानाचं जे वचन आहे ना, ते विश्वासणाऱ्यांकरता देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता ज्ञानाचं वचन हे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे काम करतं हे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता एखादा विश्वासणारा एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये जर अडकला किंवा एखाद्या अडचणीमध्ये जर सापडला, तर त्या परिस्थितीमधून किंवा त्या अडचणीमधून बाहेर निघता यावं म्हणून देवाने दिलेलं हे जे काही विशेष ज्ञान आहे ना, देवाने दिलेलं हे जे काही विशेष मार्गदर्शन आहे ना, हे त्यावेळेला काम येतं आणि ह्या ज्ञानाच्या वचनाच्या साह्याने आपल्याला बाहेर निघण्याकरता मदत होते. आता समजलं का? हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान जगाच्या ज्ञानाच्या परे आहे. हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान जगाच्या ज्ञानाच्या परे आहे. लक्ष द्या. आता आपण पवित्र शास्त्रामध्ये ह्या ज्ञानाचा उपयोग कशा प्रकारे करण्यात आला हे आपण शिकणार आहोत. आता आपल्याला पहिले राजे 3 अध्याय आपण काढू आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आणि सर्वांना हे समजलं पाहिजे. ठीक आहे. सर्वांना हे जे आहे ना, व्यवस्थित समजणं फार गरजेचं आहे सर्वांना. ठीक आहे. आता पहिले राजे आपण काढणार आहोत. पहिले राजे 3 अध्याय आपण काढू. ठीक आहे. पहिले राजे 3 अध्याय आपण काढू आणि 16 ते 28 ची वचनं आहे ना, ह्या 16 ते 28 वचनामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी एक खूप अशी बिकट परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी उद्भवलेली आपल्याला पाहायला भेटते. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं ठरलं तर एक अशी अडचण भयानकरित्या त्या ठिकाणी उभारलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ती जर कोणती आहे तर आपण वचन वाचणार आहोत. त्या ठिकाणी कोणीतरी मला वचन 17 वाचण्यासाठी मदत करा. वचन 17, 16 आणि 17 वचन. 16 आणि 17 वचन. त्या दिवसात 2 वेश्या राजांकडे येऊन त्यांच्या समोर उभ्या राहिल्या. त्यातली एक स्त्री म्हणाली, माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहतो. तिच्या बरोबर राहत असता मी प्रसूत होऊन मला मूल झाले. व्हेरी गुड. पुढे वाचा. मी प्रसूत झाल्यावर 3ऱ्या दिवशी ही स्त्री देखील प्रसूत झाली. आम्ही दोघी एकत्र होतो आणि आम्हा दोघींशिवाय घरात कोणी परके नव्हते. येस, वाचत चला. रात्री या स्त्रीचे बालक हिच्या अंगाखाली सापडून मरण पावले. तेव्हा हिने अर्ध्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असता माझा मुलगा माझ्यापासून घेऊन आपल्या उराशी निजविला आणि आपले मेलेले मूल माझ्या उराशी निजविले. सकाळी मी बालकास दूध पाजण्यासाठी उठून पाहते, तो मूल मेलेले आढळले. सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले. येस. आता लक्ष द्या.
आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की 2 स्त्रिया आहेत आणि ह्या दोन्ही स्त्रियांना एका माग एक जे आहे ती लेकरं झाली. ठीक आहे. आणि एका स्त्रीचं जे मूल आहे ते अंगाखाली झोपेमध्ये आल्यामुळे मरण पावलं आणि जिचं मूल मरण पावलं ना तिने त्या ठिकाणी मुलाची आदला बदली केलेली आपल्याला पाहायला भेटली. आता यामध्ये नेमकं मेलेलं मूल कुणाचं आहे आणि जिवंत मूल कुणाचं आहे याच्यामध्ये योग्य तो न्याय जो आहे ना तो राजाला करता यावा यासाठी ह्या दोघी जणी राजाकडे आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. आणि ह्या दोघी जणी राजाकडे आलेले असताना लक्ष द्या, आपण कोणतं वरदान शिकत आहोत आपण आता. पहिलं वरदान कोणतं आहे? ज्ञानाचं वचन आहे. ठीक आहे. ज्ञानाचं वचन हे अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी काय येतं? काम येतं. लक्ष द्या. ठीक आहे. आता ह्या ज्या 2 स्त्रिया आहे ना ह्या दोन्ही स्त्रिया त्या ठिकाणी राजाकडे आल्या आणि राजाकडे आल्यानंतर त्यांनी राजाला घडलेल्या सर्व जे काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या आणि त्या सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता राजाला त्या ठिकाणी योग्य तो न्याय आहे ना तो करायचा आहे. योग्य तो न्याय आहे ना तो त्या ठिकाणी करायचा आहे. आता योग्य तो न्याय करण्यासाठी मला हे सांगा की राजाकडं काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे. व्हेरी गुड. राजाकडे काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे. बरोबर की नाही? आणि बघा देवाचं वचन हे कशा प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये कार्य करतं आणि कशा प्रकारे योग्य तो जो न्याय आहे ना तो संपुष्टात आणतो हे आपल्याला समजून येत असतं. लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी राजा जो आहे ना बघा राजा अतिशय स्पष्टपणे त्या दोघींचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर वचन 23 मध्ये बघा काय म्हणत आहे. वचन 23 मध्ये राजा बोलला, एक म्हणते जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे. दुसरे म्हणते छे नाही, मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा. आता बघा ह्या ठिकाणी दोघींचे वाद सुरू आहे आणि वाद कोणत्या विषयाला घेऊन सुरू आहे हे पण त्या ठिकाणी राजाला माहिती झालेलं आहे. पण अजूनपर्यंत राजाला हे माहिती नाहीये की खरं कोण बोलत आहे. अजूनपर्यंत राजाला हे समजलेलं नाहीये की जिवंत मूल कोणाचं आहे आणि मेलेलं मूल कोणाचं आहे. कारण त्या ठिकाणी दोघी म्हणत आहे की जिवंत मूल माझं आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की एक म्हणत आहे जिवंत मूल माझं आहे आणि एक म्हणत आहे छे छे मेलेलं मूल तुझं आहे. विचार करा. आता अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जी खूप बिकट आहे राजाला त्या ठिकाणी योग्य तो न्याय करायचा आहे आणि राजाला योग्य तो न्याय करता यावा म्हणून आपण पाहतो की ह्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं पहिलं जे काही वरदान आहे ज्याला आपण ज्ञानाचं वचन म्हणतो किंवा देवाकडून प्राप्त झालेलं विशेष जे काही मार्गदर्शन आहे किंवा विशेष जे काही ज्ञान आहे ते ह्या ठिकाणी उपयोगात आणल्या गेलेलं आहे. आणि बघा ह्या ठिकाणी दोघींचे पण वाद सुरू असताना राजा वचन 24 मध्ये बघा काय म्हणत आहे. वचन 24 मध्ये मग राजा म्हणाला तलवार आणून द्या. तेव्हा राजाला तलवार आणून दिली. वचन 25 राजा म्हणाला, या जिवंत मुलाचे कापून 2 तुकडे करा, अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या. येस. बघा राजा काय म्हणतात ठिकाणी. राजाने त्या ठिकाणी
दोघींचं बोलणं ऐकून घेतलं आणि दोघींचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आता राजाला योग्य तो न्याय जो आहे ना तो करायचा आहे त्या जिवंत मुलासंदर्भात. आणि त्या अनुषंगाने राजाने तलवार जी आहे ती मागितली आणि तलवारीच्या साह्याने 2 तुकडे करून दोघींना 2 द्यायचं ठरवलं. आणि मग पुढं आपण पाहतो वचन 26 मध्ये पहा. तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलग्यासाठी तुटून ती राजास म्हणाली, माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्यास मारून टाकू नका. दुसरी स्त्री म्हणाली, तो न माझा तुझा, त्याचे 2 भाग करा. व्हेरी गुड. आता अशा प्रकारचा जो काही निर्णय राजाने घेतलेला होता, मुलाचे 2 तुकडे करून दोघींना 1-1 देण्याचा, तर ह्या निर्णयामुळं झालं काय माहितीये का, ह्या निर्णयामुळं हे बाळ कुणाचं आहे त्याचा तपास लागला. आणि तपास लागण्याकरता ज्या गोष्टींची मदत त्या ठिकाणी झाली ना, ती गोष्ट होती ज्ञानाचं वचन, ती गोष्ट होती देवाचं विशेष मार्गदर्शन, ती गोष्ट होतं देवाचं ज्ञान. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या स्त्रीचं ते बाळ होतं ना, त्या स्त्रीची आतडी आपल्या मुलासाठी तुटली आणि ती राजाला म्हणाली की महाराज, त्या मुलाला जिवंत राहू द्या, त्याला मारू नका. पण दुसरी बघा काय म्हणत आहे, दुसरी म्हणाली नाही नाही, हे तुला पण नको, मला पण नको. बघा, दुसरी स्त्री म्हणाली, तो न माझा न तुझा, त्याचे 2 भाग करा. आता मला सांगा, अशा प्रकारचं वक्तव्य, त्याचे 2 भाग करा, ही खरी आई करू शकेल का? नाही. मग वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, वचन 27 मध्ये बघा ते वचन. मग राजाने म्हटले, हा जिवंत मुलगा पहिलीच द्या, त्यास मारू नका, कारण तीच त्याची आई. व्हेरी गुड. राजाला हे त्या ठिकाणी कळालं की त्या जिवंत मुलाची खरी जी आई आहे ना, ती कोणती आहे म्हणून. आणि वचन 27 मध्ये आपण हे पाहतो की राजाने पवित्र आत्म्याच्या वरदानातलं पहिलं जे वरदान आहे ना, ज्याला आपण ज्ञानाचं वचन म्हणतो, त्या ज्ञानाच्या वचनाच्या साह्याने मुलगा म्हणजे जी आई खरी होती ना मुलाची, तिला मूल देऊन टाकलं. कारण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, राजा त्या ठिकाणी म्हटला, हा जिवंत मुलगा पहिल्याला द्या, जी पहिली आहे ना तिला द्या, त्याला मारू नका, कारण तीच त्याची काय आहे माहिती का, खरी आई आहे. लक्ष द्या, ज्ञानाचं वचन हे आपल्याला ज्या वेळेला अशा प्रकारच्या अडचणीमध्ये, संकटामध्ये, पेचामध्ये, अडचणीमध्ये ज्या सापडतं ना, त्यावेळेला त्यातून बाहेर निघण्याकरता योग्य ते सटीक ज्ञान देवाकडून आपल्याला प्राप्त होतं, त्याला आपण ज्ञानाचं वचन असं म्हणतो. समजून आलं का सर्वांना चर्च, ज्ञानाचं वचन हे कसं काम करतं? ओके. आणखीन एक गोष्ट आपण बघू, ज्ञानाचं वचन कसं काम करतं. आणखीन एक गोष्ट बघू. मत्तेचं पुस्तक 22वा अध्याय काढा. मत्तेचं पुस्तक 22वा अध्याय आणि 17 वचनापासून तर 22 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. ठीक आहे. मत्तेचं पुस्तक 22वा अध्याय आणि 17 वचनापासून तर 22 वचन जे आहे ना, त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, वाचणार आहोत. आणि मला वाचण्यासाठी मदत करा, हळूवारपणे आपण जाणार आहोत. ठीक आहे. आपल्याला काय वाटते हे आम्हाला सांगा. कैसराला कर देणे योग्य आहे की नाही? येशू त्याचे दृष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? कराचे नाणे मला दाखवा.
तेव्हा त्याने त्याच्याजवळ 1 रुपया दिला. त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते म्हणाले, कैसराचा. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा. हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, ह्या वृत्तांतामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे येशूच्या माध्यमातून ज्ञानाचं जे वचन आहे ना, त्याचा उपयोग जो आहे तो करण्यात आला, किंवा ज्ञानाचं वचन हे येशूच्या माध्यमातून कसं ऑपरेट झालं हे ह्या ठिकाणी आपल्याला समजतं. आता फरीसी जे लोक आहे ना, फरीसी लोकांना समंजसपणे येशूने ज्ञानाच्या वचनाच्या साहाय्याने उत्तर दिलं. लक्ष द्या, ज्ञानाच्या वचनाच्या साहाय्याने, ज्ञानाचं जे वरदान आहे, ज्ञानाचं वचन हे जे पवित्र आत्म्याचं पहिलं वरदान आहे ना, ह्या वरदानाच्या साहाय्याने येशूने जे परुषी आहे ना त्यांना समंजस उत्तर दिलं. आता ह्या ठिकाणी येशू हा एका पेचामध्ये सापडलेला होता. एका आपण पाहतो की एक अशी परिस्थिती त्या ठिकाणी उभी करण्यात आली होती पुरुषांच्या द्वारे त्याला पकडण्याकरता. बघा वचनामध्ये काय सांगितलं, बघा वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं. 15 वचन वाचा. नंतर पुरुषांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे या संबंधाने मसलत केली. व्हेरी गुड. आता बघा, येशूला पकडण्याच्या अनुषंगाने पुरुषांनी येशू समोर अशी काही परिस्थिती उभी केली जिच्यामध्ये येशू हा पकडला जावा. त्या परिस्थितीमध्ये येशू काय व्हावा, पकडला जावा. आता अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये येशू हा पुरुषांच्या माध्यमातून अडकलेला असताना त्या ठिकाणी अतिशय समंजसपणे ज्ञानाच्या वचनाच्या साहाय्याने येशूने त्या ठिकाणी प्रश्न विचारणाऱ्या लोकांना उत्तर दिलं. आणि उत्तर बघा काय आहे त्या ठिकाणी. पहिली गोष्ट, येशूने त्यांच्यामध्ये असलेलं जे काही दुष्टपण आहे ना ते त्याने ओळखलं. पहिली गोष्ट, ज्ञानाचं वचन आपल्याला कशा प्रकारे सांगतं किंवा सावध करतं हे पण आपण समजत आहोत. हे डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत ह्याच विषयामध्ये, कारण हा विषय खूप मोठा आहे आणि तुम्हाला सविस्तरपणे हे शिकवायचा प्रयत्न देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने मी करत आहे. ठीक आहे. आता ह्या वचनामध्ये आपण पाहतो पवित्र आत्म्याचं हे जे वरदान आहे ना, ह्या वरदानाबरोबर आत्म्याची जी फळं आहेत ती पण काम करतात. ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. पण आता ह्या ठिकाणी समजून घ्या की ज्ञानाचं वचन हे कशा प्रकारे येशूच्या माध्यमातून ऑपरेट झालेलं आहे. येशूला ह्या ठिकाणी पकडण्याच्या अनुषंगाने एक असा किचकट प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला होता. आणि तो प्रश्न कोणता आहे माहिती का? तो प्रश्न आपल्याला वचन 17 मध्ये पाहायला भेटतो. तो प्रश्न असा आहे, कैसराला कर देणं योग्य आहे की अयोग्य आहे? म्हणजे ह्या ठिकाणी जर अयोग्य आहे असं जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होतील, आणि त्या ठिकाणी योग्य आहे असं तरी म्हटलं तरी त्या ठिकाणी काय होतील माहिती का? प्रॉब्लेम क्रिएट होतील. म्हणजे दोन्ही बाजूनी अडकवण्याच्या अनुषंगाने पुरुषांनी येशूला प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला भेटतो. पण येशूमध्ये पवित्र आत्म्याचं पहिलं जे वरदान आहे ना ते होतं, आणि ते पहिलं वरदान ह्या ठिकाणी येशूला त्या किचकट परिस्थितीमधून बाहेर निघण्याकरता मदत करत आहे. आणि येशूने बघा किती समंजसपणे
प्रश्न विचारणाऱ्या पुरुषांना उत्तर दिलेलं आहे. येशू त्या ठिकाणी म्हणाला, मला कराचं एक नाणं दाखवा, आणि त्या नाण्यावरती ज्याचा मुखवटा आहे ना, बघा वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, वचन 19 मध्ये, वचन 19 वाचा, 19 आणि 20. कराचे नाणे मला दाखवा. तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळ 1 रुपया दिला. 20 आणि 21 पण वाचा. त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते म्हणाले, कैसराचा. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा. व्हेरी गुड. बघ काय म्हटलं येशू या ठिकाणी, आणि कशाच्या साह्याने म्हटलं? ज्ञानाच्या वचनाच्या साह्याने येशूने त्या लोकांना समंजसपणे हे उत्तर दिलं की ह्या नाण्यावरती ज्याचा मुखवटा आहे ना, ह्या नाण्यावरती ज्याचा मुखवटा आहे ना, तो कैसराचा आहे. आणि मग जे कैसराचं आहे ते त्याला द्या, आणि जे देवाचं आहे ते देवाला द्या. म्हणजे ह्या ठिकाणी ज्या मसलतीने, विचाराने, ज्या अनुषंगाने पुरुष लोक येशूला पकडण्याकरता आलेले होते ना, तो त्या ठिकाणी फेल झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि तो त्या ठिकाणी कोणत्या साह्याने फेल केला येशूने? तर ते आहे ज्ञानाच्या वचनाच्या साह्याने. आता कळालं का ज्ञानाचं वचन कसं काम करतं? चर्च, हो. ज्ञानाचं वचन हे कशा प्रकारे पवित्र आत्म्याचं पहिलं जे वरदान आहे, ज्याला आपण ज्ञानाचं वचन म्हणतो, ते कशा प्रकारे काम करतं हे समजलं का आता? हो ना. लक्ष द्या. त्या ठिकाणी मानवीय बुद्धीने येशूने त्यांना उत्तर दिलं नाही. हा मानवीय बुद्धीने, धूर्त विचाराने त्या ठिकाणी येशूला प्रश्न हा निश्चित अर्थाने विचारण्यात आलेला होता, पण येशूने त्यांना मानवीय बुद्धीने, मानवीय ज्ञानाने, जगी ज्ञानाने त्यांना उत्तर दिलं नाही. त्यांना येशूने उत्तर दिलं ते पवित्र आत्म्याच्या वरदानातलं पहिलं जे वरदान आहे ना, ज्याला आपण ज्ञानाचं वचन म्हणतो, त्याच्या साह्याने येशूने त्यांना उत्तर दिला. आणि बघा सरते शेवटी वचन 22 काय म्हणत आहे? वचन 22 ज्यावेळेस येशूने त्यांना उत्तर दिलं त्यावेळेला बघा 22 काय म्हणत आहे? हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. ते थक्क झाले, ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना असं वाटलं होतं की आपण विचारलेला प्रश्न हा दोन्ही बाजूनी येशूला अडकवणारच आहे, आणि येशू आता आपल्या हातातून सुटणार नाही. येशूला विचारलेला जो प्रश्न आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर येशूला व्यवस्थित देता येणार नाही. अशा प्रकारच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी ते येशूचं जे काही रिप्लाय आहे ना, ते ऐकण्याकरता उभे होते. आणि येशूने पवित्र आत्म्याच्या ज्ञानाच्या साह्याने त्यांना समंजस उत्तर दिलं. आणि बघा ते ऐकून ते थक्क झाले आणि ते त्याला सोडून निघून गेले. तो म्हटलं की कोण आहे हा व्यक्ती? आपल्या प्रश्नाचं उत्तर इतकं इझी देतो हा व्यक्ती कोण आहे? लक्ष द्या. आश्चर्यचकित झाले ते. ज्ञानाचं वचन अशा प्रकारे विश्वासणाऱ्यांच्या माध्यमातून ऑपरेट होतं, मंडळीच्या माध्यमातून ते ऑपरेट होतं. लक्ष द्या. आता कळालं का ज्ञानाचं वचन कशा प्रकारे कार्यामध्ये येतं? आता कळालं तुम्हाला कशा प्रकारे कार्यामध्ये येतं ज्ञानाचं वचन? चर्च, कळालं का? आणखीन एक उदाहरण सांगू समजण्यासाठी. कळालं. सर्वांना कळालं का? आणखीन एक उदाहरण सांगू. ठीक आहे, मग तुम्हाला होमवर्क आहे, होमवर्क लिहून घ्या. उत्पत्तीचं पुस्तक 41वा अध्याय 28 ते 36. उत्पत्तीचं पुस्तक 41वा अध्याय 28 ते 36 वचन लिहा.
आणि तुम्हाला हे वाचायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी योसेफ आहे. योसेफ, ठीक आहे. आता योसेफला इजिप्त मध्ये दुष्काळ येईल हे आधीच समजलं आणि त्याने योग्य उपाय योजना आखली. परत एकदा सांगतो, लिहा. योसेफ पुढे डॅश करा. योसेफला इजिप्त मध्ये दुष्काळ येईल हे आधीच समजलं आणि त्याने योग्य उपाय योजना केली. ठीक आहे. आता योसेफाला आधी काय समजलं आणि समजल्यानंतर ज्ञानाच्या वचनाच्या साहाय्याने त्याने कोणती उपाय योजना केली हे लिहून काढा. ठीक आहे. उद्या संध्याकाळी ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना हे समजून सांगायचं आहे. परत विचारा, एकदा परत सांगा. लक्ष द्या. योसेफ लिहा, पुढं डॅश करा. त्याला इजिप्त मध्ये दुष्काळ येईल हे आधीच समजले आणि त्याने योग्य उपाय योजना आखली किंवा केली. ठीक आहे. आता तुम्हाला ज्ञानाचं वचन ह्या वृत्तांतामध्ये कशा प्रकारे काम करत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याला कसं दुष्काळ येईल समजलं आणि त्या दुष्काळातून निभवण्यासाठी कोणती उपाययोजना केली आणि ज्ञानाच्या वचनाच्या साहाय्याने ती कशी झाली ते तुम्हाला उद्या संध्याकाळी समजून सांगायचं आहे. आणि म्हणून तुमच्याकरता हा होमवर्क आहे. ठीक आहे. येस. देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण आपले डोळे